ज्यावेळेला 11,18,118 एवढी मतदार असलेलं त्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं एरियामध्ये पहिल्या काही लोकांनी पूर्ण अभ्यास न करता त्यावेळेला त्यांना प्राइमा फेशियली असे वाटलं. परंतु ज्यावेळेला आलेला आक्षेपाचं जागेवर पडताळणी केली, तसं स्वतःहून मी काही भागामध्ये मी स्वतः पडताळणी केलेलं आहे. त्या ठिकाणी एक अख्खा यादी आलमगीर कॉलनीचं जे 6 मध्ये गेले होते ते 3 मध्ये राहायला पाहिजे, ते 3 मध्ये समाविष्ट केले. आणि काही संजय नगर पूर्ण सातारा देवलाई मध्ये टाकलं. ते संजय नगरचे 2 भाग आहेत, ते उत्तर आणि दक्षिण. आणि त्या ठिकाणी राजनगर, गोंभाटनगर असे एरियाज आहेत. ते सातारा देवळाईचा मतदारसंघच तेवढा मोठा आहे. तुम्ही जर 26वा प्रभाग जर पाहिला तर तो प्रभाग जालटा फाटाहून ते सातारा देवळाईपर्यंत जातो. आणि जे खालचा भाग आहे त्या ठिकाणी त्या एरियाचा उल्लेख नव्हता आला, म्हणून त्या ठिकाणी जागेवर जाऊन ज्यावेळेला पडताळणी केल्या ते मतदार 26 मध्येच आहे. आणि ते काही 24 मध्ये नाहीये, तो 26 मध्येच आहे. आणि आपले अधिकारी दररोज सकाळी संध्याकाळ रात उशिरापर्यंत ते पडताळणी करतात. तरी आक्षेप घेण्याची तारीख उद्यापर्यंत असेल. आलेल्या आक्षेपाचं पॅरलली पडताळणी आपले लोक त्या ठिकाणी करतायत. आणि जसं कालची बातमी आहे, आजच्या बातमी रावरसपुराची. रावरसपुरा हा गाव जरी असेल, त्या गावाचे काही गट महानगरपालिकेमध्ये समाविष्ट आहे. आणि जे रावरसपुरा गावाची जे काही घटक ज्या ठिकाणी आपल्या ठिकाणी राहतात, जसं माजी सैनिक कॉलनी, त्या माजी सैनिक कॉलनीमध्ये जे रहिवासी आहे तो रहिवासी इथलंच आहे. माजी सैनिक कॉलनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकामध्ये मोडतो. रावरसपुराची काही घट जे आहे ते ग्रामीण भागामध्ये येतात. आणि त्याचंही जागेवर जाऊन ज्यावेळेला पडताळणी केली. आणि आता आम्ही दुसरे पडताळणी असे करतो की